शेट अहो घ्या की आताशी 3च झालेत. काय सेठ उपास वगैरे आहे का? काय झालं? कसला इतका विचार करताय? अर्जंटमध्ये गेम करायचा आहे त्याचा आजच. अरे आजपर्यंत आपली बायको आपल्याला उलट बोलत नव्हती आपल्या धाकामुळं, आणि आज तो तिला हिरोच भेटलाय ना. आपल्या इमेजची पुरी वाट लावली हा त्यानं. अहो शेठ, कशाला काळजी करताय? सगळे रेडी आहे आपलं. त्याला त्याच्या घरात घुसून हाणू, तिथंच जाऊन फोडू त्याला. अरे पण तो असतो कुठे ते तर कळू दे ना. अच्छा, हीच का ती माणसं? त्यांना सगळ्यांना मोहनला धडा शिकवायचा आहे तर मग मी आहे ना मदत करायला. अरे मला विचार ना मग, आज रात्री तो कुठं असणार आहे ते माहिती आहे मला. हे झंप्या कुठं असणार आहे बोल की पटकन. शेठ, तो मोहन आहे ना, आज रात्री कुठल्या तरी ठिकाणावर जाणार आहे कोणाला तरी भेटायला, आणि ते ठिकाण मला माहिती आहे. आजच मी आपले पंटर कामाला लावले होते, त्यांनीच दिली खबर मला. हे झंप्या आपल्याशी खोटं बोलायचं नाही, तांगड्या तोडून ठेवीन. शेठ, हातात गालास आहे माझ्या, खोटं बोलेल का मी? नाही, वाट कसली बघताय? चला रे सेठ, इतक्या तरी संपवून जाऊ. ए आधी त्याला संपवायचं, मग हे संपवायचं, कळलं का? चल. अरे कुठं निघाला तुम्ही? काय रे चढली का काय तुला? आता तूच बोलला ना एका ठिकाणावर जायचंय, तो येणार आहे म्हणून. चल. अरे ग्लास ठेव तिकडं. चल. जा, सगळे मिळून ना त्या मोहनला चांगलाच धडा शिकवा. माझं काम थोडंसं हलकं करा तुम्ही. कोणीच दिसत नाहीये. 9 वाजता सांगितलं होतं भाईनी इथे यायला, गेले कुठे सगळे? बाला नाकाच हवा काय कळत नाही. पण आज मी हे पार्सल देणार आणि गुरूंची आमच्या कॉलर ताट करणार. मोहन राव, अरे तुम्ही इथे कसे काय? एकदम सॉरी हा, म्हणजे सकाळी माझ्या तोंडून काही वावगं बोललं गेलं असेल तर त्याबद्दल माफी मागतो. पण काय होतं माहिती का, अचानक एकदम असा बाईवर हात टाकला तर म्हणजे विचित्र वाटतं ना, म्हणून जरा बोललो मी. म्हणजे असं काही मनात नव्हतं माझ्या. ठीक आहे, मी येतो. तुझे पार्सल तुम्हालाच द्यायचंय काय? कमालच आहे. मग सांगायचं नाही का तुम्हाला द्यायचं आहे पार्सल? मी सकाळी उद्या लंकेबाईंकडे दिलं असतं, संध्याकाळपर्यंत तुम्हाला मिळालं असतं पार्सल. कमाल करतात लोक. बरं माझा कोडवर्ड सांगतो, चटईला टाचणी टोचली, तुमचा सांगा आणि पार्सल घेऊन टाका. चला लवकर. ए काय कसला कोडवट हा? काय ह्याचा पार्सलचा? सकाळी ट्यूट्यू जास्तच करत होता. बॉडीगार्ड बनतो नाही. हा भाऊराया? अहो नाही मी का नाही? आता जिरली दाखवतो तुला भाऊराय. हे घ्या रे दाखव. भागो 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 मोहन प्यारे. ए तू माझ्या माणसाला हात लावलाय, आता ही तुझी शेवटची फाईट. ए तांगड्या तोड रे यांच्या. मला माहित नाही ना तुमचा माणूस आहे, चुकला ना भाई. चाल कळटी मारता चाल. तू इथे काय करतोयस? अहो म्हणजे तुम्हीच सांगितलं ना 9 वाजता बाला नाकाला यायचं, हे पार्सल द्यायचं, ते काय चटईला टाचणी टोचली तुम्हीच सांगितलं. पण तुम्ही काय करता इथे? अरे तू कसं काम करतोय ते बघत होतो. आणि हा बाला नाका नाही, हा काळा नाका आहे. म्हणूनच एवढा काळोख आहे. बाला नाक्यावर उजेड असणार पुढे नक्की. ठीक आहे, मी जातो आता बाला नाक्याला. आई आई जाऊन बघ तिकडे. मास्तर तू पण ना. मास्तर नका म्हणू सारखं. कशी नशिबान थट्टा आज मांडली. हा निदान इथे उजेड तरी आहे, म्हणजे हाच असावा बाला नाका. ऐक ऐक, ते प्रेमात काय काय करावं लागतं ते नुसतं वाचलं होतं, पण प्रेमात मार खावा लागेल हे माहित नव्हतं.
कुठे गेला माणूस? इथे कोणीच दिसत नाहीये. ये रे बाबा, लवकर ये आणि पार्सल घेऊन जा. काय ते म्हण एकदा, काय चटईला टाचणी टोचली आणि घेऊन जा रे पार्सल, लवकर घेऊन जा. हो इकडं. हा काय? अच्छा तुम्ही आहात का? हा बरं झालं. हे घ्या पार्सल. आधी कोड सांगा भाऊ. माझा कोड आहे चटईला टाचणी टोचली. बोला. चटई टोचली, नाही नाही हो, नाही नीट म्हणा हो, त्याशिवाय मी तुम्हाला पार्सल नाही देऊ शकत. टाचणी चटणी टोचली. काय बोलताय तुम्ही? अहो नीट कोड म्हणा, त्याशिवाय मी तुम्हाला नाही पार्सल देऊ शकत. उसूल आहे माझा. तुझे वसूल गेले खड्ड्यात, तू पार्सल दे. नाही देऊ शकत, नाही देऊ शकत नाही. अहो, तुम्ही दे आधी parcel. कोड नीट म्हणा. दे रे parcel, दे आधी लवकर. कोड नीट म्हणा. दे रे लवकर नाही parcel देऊ दे. शकत तुम्हाला. नाही. हो, पळू दे. अरे काय पळताय कसले? काय आहे? काय काय नमस्कार, काय कसं काय? हँडसम काय? हँडसम काय? अहो तुम्ही हात धरलाय, हँडसम कसं करणार? मला वाटलंच होतं तू पोलिसांचा माणूस आहे. मी बघून घेईल तुला आणि पप्पूला. अहो तुम्हाला असं वाटतं का मी पोलिसाचा माणूस आहे? बघा जरा चेहऱ्याकडे माझ्या. मी कुणाचाच माणूस नाही हो. मी पप्पू भाईचा पण माणूस नाहीये. मी साधा शिक्षक आहे हो. अष्टपुत्रे माझं नाव. फॉलो हिम. यू आर अंडर अरेस्ट. अहो, साहेब मला कशाला आतमध्ये टाकताय? मी काय केलंय साहेब? इलिगल कामं करतोस, ड्रग्ज सप्लाय करतोस आणि मला विचारतो काय चाललंय. चल तुला आतमध्येच टाकतो, दाखवतो काय चाललंय ते. अहो कुठल्या ड्रग सप्लाय करणार साहेब? मला सांगितलं होतं की याच्यात लोकांच्या सुरक्षेच्या वस्तू आहेत म्हणून मी इथे घेऊन आलो. नाहीला मास्तर तर कच्चा खिलाडी निघाला. गेला आपला माल. तर बस हवाला. कसलं सुरक्षेचं सामान? ड्रग्जचं हे लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करतं. चल चल तुला आता जेलमध्येच टाकतो. अहो असं काय? सर 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 एक मिनिट. अष्टपुत्र काय चाललंय हे? काय केलं तुम्ही? ही कोण हिरोईन? अहो मॅडम मॅडम बरं झालं तुम्ही आलात. तुम्ही सांगा ना जरा, यांना सांगा प्लीज. हे गप. आणि तुम्ही कोण? सर मी यांची सहकारी आहे. मी ओळखते यांना. म्हणजे तुम्ही यांचे साथीदार का? हो नाही. मग तुमची पण चौकशी केली पाहिजे. नाही नाही एक मिनिट. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज कसला? सर एक मिनिट मी बोलू का प्लीज? माझं नाव मीरा गोडबोले. माझे प्रायव्हेट कोचिंग क्लासेस आहेत. गोडबोले कोचिंग क्लासेस म्हणून. हे तिथे कामाला आहे. हो खरंय खरंय. अहो त्यांच्या गोडबोले क्लासेसमध्ये मी इतिहास शिकवतो. मी अष्टपुत्रे, मी इतिहासाचा शिक्षक आहे. सर ह्यांनी कोणतेही बेकायदेशीर काम केलं नाहीये हो सर. हवं तर तुम्ही आमच्या क्लासमध्ये येऊन गैरसमज दूर करा ना. खात्री करून घ्या स्वतःची. हे बघा इथे काहीतरी घोळ झालाय. अष्टपुत्रे तुम्ही सांगा ना काय ते खरं आहे ते. अहो साहेब तुम्ही खरं तर क्लासमध्ये येऊन चौकशी करा उद्या. अहो आम्ही या लाईनीतले वगैरे अजिबात नाही येतो. खरं तर ह्या मला म्हणाल्या की तुम्ही डेअरिंगबाज वागता, ते कसं चांगलं दिसतं म्हणून आपलं उगाच डेअरिंगबाज वागावं त्यांच्या समोर, म्हणून हे सगळं झालंय माझ्याकडनं. काय? अष्टपुत्रे मी तुम्हाला म्हणाले म्हणून तुम्ही हे सगळं? हो मॅडम खरंच तुम्ही म्हणालात की तुम्ही असं टपोरी वागण्याचं ट्रेनिंग घ्या म्हणून मी एका भाईकडे गेलो आणि त्याच्याकडनं प्रॉपर दिवसभर ट्रेनिंग घेतलं. त्यानेच मला सांगितलं संध्याकाळी 9 वाजता इथे बाला नाक्यावर जायचं आणि हे पार्सल द्यायचं, त्याच्यात लोकांच्या सुरक्षेच्या वस्तू आहेत असं त्यांनी मला सांगितलं म्हणून मी इथे आलो. मॅडम मॅडम हे मला माहीत असतं याच्यात ड्रग्ज वगैरे आहेत तर मी कसं आलो असतो मॅडम. मी अशा चुकीच्या गोष्टी करीन का? त्यांनी फसवलं मला म्हणून मी. आणि मग त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला पण इथे बोलवून घ्यायचं म्हणजे तुम्हाला कळेल मी कसा टपोरी झालोय आणि कसा एकदम असा टपोरीसारखा वागतोय. पण खरं सांगू का इन्स्पेक्टर साहेब, हे जर का ड्रग्ज असतील तर मी चुकीचं वागलोय. तुम्ही मला द्याल ती शिक्षा, मला मान्य आहे. मला द्या तुम्ही शिक्षा. ह्या बाईसाठी या माणसाने एवढी रिस्क घेतली. आतमध्ये जायला तयार झाला. मास्तर तुझं खरं ट्रू प्रेम आहे रे बाबा. तेरे ऊपर दिल कुर्बान मास्तर. हे जरी खरं असेल तरी मला तुला घेऊन जावं लागेलच पोलीस स्टेशनला. तेरे लिए ये पप्पू हॉटेल अभी फाइट करेगा. चल. अहो ऐका. एक मिनिट. अहो ऐका जरा सोडा मला. पप्पू भाई पप्पू हॉटेल? अच्छा तूच आहेस का या सगळ्यांचा सूत्रधार? अरे कसला सूत्र आणि कसला धार.
या माणसाने या बाईसाठी एवढी रिस्क घेतली मला सांगू शकत नाही. मॅडम, मी पप्पू हटेला. आपण जे बोलतो ते फायनल. हा खरा जेंटलमन आहे. हा माझ्याकडे भाईगिरी शिकण्याकरता म्हणून आला, पण आपल्याला झेपलं नाही. नंतर यांनी मला आपली सगळी स्टोरी सांगितली की तुम्हाला डॅशिंग पब्लिक खूप आवडतं, म्हणून याला डॅशिंग व्हायचं होतं, म्हणून हा माझ्याकडे आला. सर, आपणच बॅडमॅन. आपली माणसं पकडली जाऊ नये म्हणून आपण याचा वापर करून घेतला. आणि बघा ना मॅडम, हा साधा माणूस, ह्याच्यावर कोण संशय घेणार? आणि पकडल्यानंतर पण हा अरेस्ट व्हायला तयार झाला. तर तुम्हारे ऊपर दिल कुर्बान. आ जाओ, पप्पू हटेला का दिल जीत लिया. अहो काय करताय तुम्ही? हे चार चौघात मिठ्या कसल्या मारताय? शोभतं का तुम्हाला? इन्स्पेक्टर, आपल्याला अटका. आपण बाहेर पडल्यानंतर याच्यासारखाच एकदम जेंटलमन होणार. हो, पण ओ पप्पू भाई, तुम्हाला अरेस्ट होईल. अरे जेल तर आपलं घर आहे रे मास्तर. पण पप्पू भाई, पप्पू हटेला जे बोलला फायनल. चला देते पार्सल. हो, घेऊन जाते. नको तुम्हाला. मास्तर, हा. हिरोईन सॉलिड. काय म्हणाले ते? हा, मास्तर म्हणून गेले हो. कशी नशिबानं थट्टापर ते जाऊ दे. अष्टपुत्रे, काय आहे हे सगळं? आपण काय करतोय? कोणासोबत वावरतोय? आजूबाजूला कोणती माणसं आहे? असं थोडं तरी भान ठेवा ना तुम्ही. तो किती महागात पडलं असतं आपल्याला हे प्रकरण. बरं झालं मी इथे आले म्हणून. हो ना मॅडम, सॉरी, चुकलं माझं. परत नाही असं होणार. ते तुम्ही एक शब्दही बोलू नका माझ्याशी. काय चाललंय अष्टपुत्रे? हो, मी साधी मस्करी केली तुमची. मी तुम्हाला सहज सांगितलं आणि तुम्ही इतकं सिरियसली घेतलं ते. तर मज्जाही नाही करायची का तुमची? मॅडम सॉरी म्हटलं ना, पुन्हा नाही असं होणार आता. तुमचा फोन आला ना, तेव्हाच मला वाटलं की तुम्ही काहीतरी गोंधळ घालणार आहात म्हणून. मला किती काळजी वाटत होती माहितीये का तुमची. तुम्हाला माझी काळजी वाटली मॅडम? का? का म्हणजे मित्र आहात ना तुम्ही, हो. मग काळजी नाही का वाटणार? बरोबर, वाटणार, काळजी वाटणार. चला आता, झाला तेवढा ड्रामा पुरे आहे. उद्या क्लासला यायचंय आणि वेळेत यायचंय. म्हणजे काय, येणारच वेळेत. आणि अष्टपुत्रे प्लीज, जसे आहात ना तसेच या, जसे नेहमी येतात. हो. आता ही गंमत नाहीये ना. पण अष्टपुत्रे, नाही, सॉरी. चला सोडते मी तुम्हाला. चला सोडा. येताय ना? येतो ना, चला. सखी साजणी, तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझं आयुष्य पार बदलूनच गेलं. आता मला सांग, आपण कधी आणि कसं लग्न करायचं? पारंपरिक पद्धतीने, कोर्ट मॅरेज का रजिस्टर्ड मॅरेज? मला ना लग्न अगदी थाटामाटात करायचं. हो, छान नटायचं आणि मिरवायचंय. चालेल. चालेल. अरे वा, बरीच स्वप्न रंगवली जातात लग्नाची. पण तुमच्या लग्नाच्या हवन कुंडात आग टाकायला कोणीतरी हवं ना. घ्या, मी आले. आता या आगीत तुझी नवरी जळून जाणार. मोहन, अरे पण तुझी नवरी तर मी आहे. पण ही काय करते इथे? आपण ना हिलाच जाळून टाकूया. मोहन, नका जाळू, नका जाळू. हात पोळला, हात पोळला. बापरे, हे स्वप्न होतं काय? मला वाटलं खरंच मधुवंती गोडबोले बाईंना त्रास देतात की काय. माझ्यासाठी धोक्याची सूचना आहे. गोडबोले बाईंना वाचवलं पाहिजे, विशेषतः मधुवंती पासून. काय आता गोडबोले बाईंची आणि माझी मैत्री झाली ना, त्यामुळे ही जबाबदारी माझ्यावर आणखीच वाढली. आता मैत्री झाली, पण तिथेच राहून उपयोग नाही ना. एक पाऊल पुढे टाकायला हवं. अरे पण त्यासाठी बेड वरून खाली पाऊल टाकलं पाहिजे ना. चल आवर लवकर, क्लासला जायचं नाहीये का तुला? बसून करायला जिम. नाही, जायचं जायचं. चल आवर लवकर. अगं बाई, हे काय? हा कप कसा फुटला? अगं स्वप्न बघितलं आणि चुकून हात असा वरती गेला आणि हाताचा धक्का लागून कप पडला. हात पण पोळला माझा. हात पण पडला माझ्या. ही स्वप्न बघत बसतोस ना दळभद्री, म्हणून तुझं नुकसान होणार आहे.
आणि नुसतं तुझंच नाही नुकसान होणार आहे, आमचं सुद्धा नुकसान करतोय. वहिनी असं काय करतेस? मी तुमचं नुकसान होईल असा विचार तरी करीन का? मला ना सकाळी सकाळी हा विषयच नकोय. बरं तू लवकर आवरून घे आणि नेहमीची सगळी कामं करून टाक. आणि हो, माझ्या आज साडीला इस्त्री करायची आहे आणि दादांचे 2 शर्ट पडले, त्यांना पण इस्त्री करायची आहे. आणि हे आवरून ठेव. आवडतो उचलते काचा. दादांना टॉवेल द्यायचा आहे. बापरे, वहिनी खूपच चिडली. पटापटा सगळी कामं केली पाहिजे. उगाचा दिवा चालू ठेवलाय. वहिनी, ए वहिनी, अगं फ्रीजचं दार बंद कर ना. म्हणजे काय उगाच इलेक्ट्रिसिटी वाया जाते ना. अरे राहू दे रे उघड, काही बिघडत नाही. जरा रूम थंड होईल, कळलं? डोकं उठतं माझं नुसतं गरमीने. तुला काय सांगू? आणि आपल्या घरात काय आयुष्यभर एसी लागणार नाहीये. मी करतो ना बंद. मी करतो. कर मग. दादा झोपलाय आणि टीव्ही चालू आहे. मी अरे दादा, तुला झोप लागली? टीव्ही कशाला चालू ठेवलाय? उगाच वीज जाते ना फुकट. अरे मी झोपलोय दिसतंय ना तुला. हो, कर ना तो टीव्ही बंद. नाही, कशाला बंद. झोपमोड करतो माझी? नाही, झोप पण नाही, पण बंद. उगाच वीज वाया जाते. घालवा वीज, वाया घालवा. कोणाला महत्वच कळत नाही. इस्त्री चालू आहे. नंबर पण ना हा त्यांनीच चालू ठेवली असतात. बंद करायला नको का? वापरून झाल्यावर मला काही कळत नाही. यस दिगू, या. आता कपड्याला तू इस्त्री करत होतास. हे काय माझ्या टी शर्टला गेला ना. मग त्याच्यानंतर बंद नाही करता येत इस्त्री? काय फरक पडतो? 15-20 मिनिटं चालू असेल तर. आणि मला माहित होतं थोड्या वेळ तुला कपड्यांना इस्त्री करायचं म्हणून मी चालू ठेव. अरे पण वीज फुकट जाते ना, बंद करून ठेवायचं ना. सकाळी सकाळी लेक्चर देऊ नको. उघडत होतं तर तू करायचं होतं ना. अरे मी करायला आलो तेव्हाच कळलं ना. आधीच मला आज एकतर डेटवर जायचं, तू मूड नको खराब करायचं. बदामने मला शॅम्पू गिफ्ट केलाय. एवढा गिफ्ट केलाय तर म्हटलं आंघोळ करतो काय? हा चल. पण ते अरे तू लेक्चर नको देवे. मी एवढं ओरडून ओरडून सांगतोय वीज वाचवा, कोणाला पटतच नाहीये. जाऊ दे ना, मी कशाला जीवाला त्रास करून देतोय. बापरे, मलाही क्लासला जायला उशीर होतोय. दिगू नेमका केला. ठीक आहे, तो पण इस्त्री करून टाक. मोहन, ए मोहन. अरे भाभी नमस्ते, गुड मॉर्निंग. आले. काय है? ए तोरल के पप्पा है ना, उन्होंने तुझको देने को बोला. आहे काय ते? लाईट से बिल जा आणि भर. हा भरलं असतं, पण काय आहे भाभी, मला क्लासला जायला उशीर होतोय. आज नाही भरला ना तर घराची लाईट कट होणार, समजलं? तर लवकर जाऊन भरून ये जा. नाही बरोबर आहे भाभी, पण मला क्लासला जायला उशीर झाला ना तर तिकडे पण ओरडतील मला, म्हणून मी घाई आहे, म्हणून बाकी काही नाही. तोरलला सांगा ना भरायला. हाय हाय, अरे माझ्या फुल सारखे दिकरीला तू असं सगळं काम सांगणार? अरे काय माणूस आहे तू? का आमचा जमाई आहे? काय प्रेमी आहे रे तू? कोण कुणाचा जावई, कुठला प्रेमी? अहो असं काय बोलताय तुम्ही? अहो मला खरंच काम आहे. हे समाज आहे तुझा सासूचा हुकूम आहे, कळलं? जा. सासूमा, सासू काय बरं द्या, ठीक आहे. पण अरे बापरे, बरं पैसे द्या ना. कसले पैसे? म्हणजे बिल भरायला पैसे नकोत का? ते मी का देणार? तू भर. अहो नाही नाही, शक्य नाही, माझ्याकडे नाहीयेत पैसे. तर 3000 कुठून आणू आहे त्या वेळेला? अरे एक तर तुम्ही लोक घराचं भाडं दे, त्याच्या रे बिलचे पैसे पण तुम्ही आमच्याचकडे मागता. आणि हे बघ, आज ना ही लाईट कट नाही झाली पाहिजे. झाली तर तोरेच्या पप्पांना ना खूप राग येणार, समजला तू? बरोबर तू आहे. हे बिल भर, मला काय माहित नाही, तू बघ. ऐका झालं, दुष्काळात 13वा महिना, आधीच पैसे नाही तर 3000 रुपये कुठून आणायचे बिल भरायला? पहिले दादा वहिनींना या संकटाबद्दल सांगितलं पाहिजे. दादा, मोहन नक्कीच कसल्या तरी अडचणीत सापडलाय. त्याला पैशाची गरज असणार बहुतेक.